नमस्कार. पहिलं प्रकरण सहकाराचा अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व. या प्रकरणातील स्वाध्याय जो आहे या स्वाध्यायाचा आपण अभ्यास मागच्या तासिकेला केला. पहिला जो प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नातील अ, ब, क आणि ड हे जे 4 उपप्रश्न आहेत या 4 उपप्रश्नांचा आपण अभ्यास केला. व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो अभ्यास केला आणि तुम्ही हे 4 उपप्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहिलेले असतील. आज आपण या स्वाध्यायामधील उर्वरित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आजच्या या तासिकेला चर्चा करणार आहोत. आता पुढचा जो प्रश्न आहे तो खालील विधाने पूर्ण करा असा आहे. आपल्या स्क्रीनवर 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे सहकार म्हणजे टिंबटिंबचे संघटन होय. दुसरं विधान आहे सहकारात भांडवलापेक्षा टिंबटिंबला अधिक महत्त्व दिले जाते. तिसरं विधान आहे सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील टिंबटिंब या देशात झाला. आता पहिलं जे विधान आहे सहकार म्हणजे टिंबटिंबचे संघटन होय. तर सहकाराची वैशिष्ट्ये जी आपण बघितली त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर आपण या विधानाचं जे उत्तर आहे हे उत्तर आपण लिहू शकतो. त्याचं उत्तर आहे व्यक्तींचे संघटन. सहकार म्हणजे व्यक्तींचे संघटन आहे. आता दुसरं जे विधान आहे त्या दुसऱ्या विधानाचं उत्तर काय आहे? दुसऱ्या विधानाचं उत्तर आहे व्यक्तीला. सहकारात सहकारी संस्थांमध्ये भांडवलापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. अर्थात व्यक्तीला ऑब्लिक सभासदाला असं इथं उत्तर दाखवलेलं आहे. तर सभासद असा जरी शब्द वापरला गेला तरी सुद्धा उत्तर बरोबर येणार. पण जास्तीत जास्त तुम्ही उत्तर लिहाल ते उत्तर व्यक्तीला अधिक महत्त्व दिले जाते असं लिहायचं आहे. ओके. आता तिसरं जे विधान आहे त्याचं उत्तर आहे इंग्लंड. तुम्हाला माहिती आहे सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम इंग्लंड या देशामध्ये झाला. इंग्लंड या देशामध्ये 1844 साली रॉचडेल सोसायटी या नावानं पहिली जगातली ग्राहक सहकारी संस्था सुरू झाली. त्यामुळे आधुनिक सहकारी चळवळीचा उगम इंग्लंड या देशाला मानलं जातं. आता पुढचा जो प्रश्न आहे तो अचूक पर्याय निवडा. आता आपल्या स्क्रीनवर प्रश्न येतील. बघा तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आलेले आहेत. प्रश्नांची उत्तर या प्रश्नांच्या समोर चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये आपल्याला उत्तर लिहायची आहेत. अर्थात ही जी उत्तरं आहेत ही उत्तरं तुम्हाला खाली या प्रश्न जे आहेत ना दिलेले 1 2 3 4 प्रश्न आहेत. या 4 प्रश्नांच्या खाली कंसामध्ये जी उत्तरं तुम्हाला या चौकोनामध्ये लिहायची आहे ती इथं दिलेली आहे आणि त्या उत्तरांच्या पैकी उत्तरं तुम्ही निवडून ती लिहायची आहेत. पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. अचूक पर्याय तुम्ही निवडून तो त्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. तर पहिलं जे विधान आहे आधुनिक सहकारी चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? कोणाला आधुनिक सहकारी चळवळीचे जनक मानलं जातं? तर त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. काय आहे उत्तर? सर रॉबर्ट ओवेन. त्यामुळे आपण आधुनिक सहकारी चळवळीचे जनक या चौकोनामध्ये लिहिणार आहोत सर रॉबर्ट ओवेन. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एक व्यक्ती. आता एक व्यक्ती म्हणजे काय? काय असेल त्याचं उत्तर? तर त्याचं उत्तर आहे एक मत. एक व्यक्ती एक मत. तुम्ही असं जेव्हा म्हणाल एक व्यक्ती एक मत तेव्हा तुमच्या लक्षात येईल
की सहकारी संस्थेमध्ये लोकशाही पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं आणि सहकारी संस्थेमध्ये जे सभासद निवडले जातात ते लोकशाहीतील तत्वानुसार निवडले जातात. जे संचालक मंडळ निवडलं जातं ते एक व्यक्ती एक मत या लोकशाहीतील तत्वानुसार निवडलं जात असतं आणि त्यामुळे एक व्यक्ती एक मत असं उत्तर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आता तिसऱ्या विधानाच्या ठिकाणी बघा, तुमच्या उजव्या बाजूला सहकारी चळवळीचा उगम देश म्हणजे कोणत्या देशामध्ये सहकारी चळवळीचा उगम झाला ते लिहायचं आहे. खाली पर्यायामध्ये देशांची नावं जर तुम्ही बघितली तर इंग्लंड दिसतंय, जर्मनी दिसतंय. तर इंग्लंड की जर्मनी, अर्थात याच्यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. सहकारी चळवळीचा उगम इंग्लंडमध्ये झाला. मग याही प्रश्नाचं उत्तर आपण सहज लिहू शकतो, ते म्हणजे इंग्लंड. चौथं विधान, आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात. आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात काय? उत्तराचे जे पर्याय दिलेले आहेत ते जर पर्याय तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल. नफ्याचे न्याय्य वाटप हा एक पर्याय तिथं दिसतोय. आता तुम्हाला माहिती आहे, सहकारी संस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये आपण बघितलं की सहकारी संस्था आपल्या सभासदांना नफ्याचं वाटप करतात. नफा जो संस्थांना होतो तो लाभांश रूपाने वाटला जातो सभासदांच्या मध्ये आणि हा जो नफा आहे तो आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात वाटला जातो. आणि आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात तो का वाटतात तर नफ्याचं न्याय्य वाटप व्हावं यासाठी तो आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात वाटतात. त्यामुळे या विधानाचं जे उत्तर आहे ते उत्तर जे नफ्याचं न्याय्य वाटप. तर अशा प्रकारे हे दोन प्रश्न या ठिकाणी आपले क्लिअर झालेले आहेत. आता पुढचा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तुम्हाला विधानं दिलेली आहे. विधान परीक्षेमध्ये दिलं जातं आणि जो शब्द अधोरेखित केलेला आहे, ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन आहे, तो शब्द तुम्ही काय करायचा आहे? दुरुस्त करायचा आहे. एक लक्षात ठेवायचं की जो अधोरेखित शब्द केलेला असतो, वाक्यातला जो शब्द अधोरेखित केलेला असतो हा शब्द चुकीचा असतो. म्हणजे आपल्या सहकार विषयाच्या दृष्टीने तो चुकीचा असतो आणि त्यामुळे तो शब्द बदलायचा आणि योग्य शब्द जो त्या ठिकाणी आवश्यक आहे तो शब्द त्या ठिकाणी आपण घालायचा असतो आणि वाक्य ते पुन्हा लिहायचं आहे. तर आपल्या स्क्रीनवर पहिलं विधान आलंय. विधान आहे, सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश नफा मिळविणे हा असतो. नफा मिळविणे हे जे शब्द आहेत ते अंडरलाईन केलेले आहेत. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हा असतो. मगाशी म्हटलं नफा मिळविणे हे चुकीचं आहे. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश नफा मिळविणे हा नसतो. मग काय असतो ते तुम्ही लिहायचे. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश नफा मिळविणे नसतो, तर मग सहकारी संस्थेचा उद्देश काय असतो? तर या विधानाचं उत्तर आहे, सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश सेवा देणे हा असतो. बघा, सेवा देणे आपण लिहिलं, त्याच्या खाली अंडरलाईन. अशा प्रकारे ही विधानं आपल्याला लिहायची आहेत. दुसरं विधान आहे, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना मुंबई येथे स्थापन झाला. मुंबई शब्द अंडरलाईन केलेला आहे. मुंबई येथे पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झालेला नाही. मी मगाशी सांगितलं ते लक्षात ठेवायचं. अंडरलाईन केलेला जो शब्द असेल तो शब्द त्या वाक्याच्या दृष्टीने चुकीचा आहे. मग बरोबर जो शब्द आहे तो तुम्ही विचार करा आणि तो लिहा. तो तुम्हाला माहित असला पाहिजे बरोबर शब्द काय. आता या मुंबई शब्दाच्या ऐवजी कुठला शब्द लिहायचा हे बघा. आता त्याचं उत्तर या विधानाचं सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे स्थापन झाला. प्रवरानगर येथे सुरू झाला.
हे प्रवरानगर आहे त्याचं उत्तर आलं. तिसरं विधान, सहकार म्हणजे भांडवलदारांचे संघटन होय. शब्द आहे अंडरलाईन केलेला भांडवलदारांचे, अर्थात हा शब्द चुकीचा आहे. मग बरोबर विधान काय? सहकार म्हणजे व्यक्तींचे संघटन आहे, हे विधान बरोबर आहे. विधान, सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम फ्रान्स या देशात झाला. फ्रान्स या देशात झाला का? नाही, कारण फ्रान्स हा शब्द अंडरलाईन केलेला आहे, त्यामुळे फ्रान्स या देशामध्ये सहकारी चळवळीचा उगम झालेला नाही. तर तो कोणत्या देशात झाला? उत्तर आहे सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम इंग्लंड या देशामध्ये झाला. आता पुढचं विधान आपण काय आहे ते बघू. तो विधान आहे, समाजातील श्रीमंत व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. अंडरलाईन वर्ड आहे श्रीमंत व्यक्ती, याचा अर्थ श्रीमंत व्यक्ती एक सहकारी संस्था स्थापन करत नाही. मग कोणाकडून सहकारी संस्था स्थापन केल्या जातात? आहे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती हा शब्द श्रीमंत व्यक्ती या शब्दाच्या ऐवजी आला पाहिजे, तेव्हा ते विधान तुमचं बरोबर असणार. या प्रश्नाचं शेवटचं विधान आहे, सहकारी संस्था ही एक हुकुमशाही संघटना आहे. हुकुमशाही शब्द अंडरलाईन केलेला आहे, तो आपल्याला बदलायचा, तर ते विधान बरोबर होणार. मग हुकुमशाही ऐवजी कोणता शब्द आला पाहिजे? बघा, हुकुमशाही ऐवजी लोकशाही शब्द आला पाहिजे, तेव्हा हे उत्तर बरोबर होणार. सहकारी संस्था ही एक लोकशाही संघटना आहे. तर अशा प्रकारे परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न आला तर हे अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. जे तुम्ही उत्तर, जो शब्द तुम्ही अधोरेखित शब्दाच्या ऐवजी लिहाल त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करणं आवश्यक असणार. म्हणजे तुम्ही लिहिलेला जो शब्द आहे अधोरेखित शब्दाच्या ऐवजी जो शब्द तुम्ही लिहिला तो एक्झामिनर जे असतील, तपासणारे, पेपर तपासणारे जे असतील त्यांच्या तो लक्षात येणार, त्यांचं लक्ष त्या ठिकाणी अचूक जाणार. त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहायचं आहे. आता स्क्रीनवर वेगळ्या प्रकारचा प्रश्न आलेला आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शब्द दिले जातात 1 2 3 4 काय असतील ते, आणि त्यातले काही जे शब्द असतात त्या शब्दांच्या मध्ये कोणता ना कोणता तरी संबंध असतो. ते शब्द एकमेकाशी जुळणारे असतात, त्याचा काहीतरी संबंध असतो. आणि एक शब्द असा असतो की तो जो शब्द आहे तो त्या गटात न बसणारा असतो. म्हणजे 4 मुलं असतील, एक अ नावाचा विद्यार्थी, ब नावाचा, क नावाचा आणि ड नावाचा. मग अ, ब, क आणि ड हे 4 विद्यार्थी आहेत. मग गटात न बसणारा विद्यार्थी कोणता हे तुम्हाला शोधायचं आहे. मग तुम्हाला जर माहिती असेल की अ, ब, क हे 4 विद्यार्थी 11वीच्या वर्गातील आहेत आणि ड हा विद्यार्थी 12वीच्या वर्गातील आहे, तर गटात न बसणारा विद्यार्थी कोणता, शब्द कोणता, ड. तसंच या ठिकाणी हे उत्तर लिहायचं आहे. स्क्रीनवर आपल्या आता प्रश्न येईल बघा. 1960 चा कायदा, ब 1904 चा कायदा, क 1956 चा कायदा, ड 1912 चा कायदा. आता हे कायदे जे आहेत वेगवेगळ्या काळात झाले सहकारी संस्थांच्या संदर्भात, त्याच्याशी संबंधित हे सगळे शब्द आहेत, अ, ब, क आणि ड. पण एक कायदा हा सहकाराशी संबंधित नाहीये. बघा, 1960 ला सहकाराशी संबंधित कायदा झाला, 1904 ला सहकाराशी संबंधित कायदा झाला, 1912 ला सहकाराशी संबंधित कायदा झाला. पण 1956 ला इथं जे लिहिलंय 1956 चा कायदा, हा कायदा सहकाराशी संबंधित नाही, कुठल्या तरी इतर विषयाशी तो संबंधित असावा, त्यामुळे तो या गटात बसत नाही.
हे जे कायदे आहेत ना स्क्रीनवर, या कायद्यांपैकी तो कायदा नाही, सहकाराशी संबंधित तो कायदा नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे गटात न बसणारा शब्द कोणता, तर तो शब्द म्हणजे 1956चा कायदा. प्रश्नाचं उत्तर 1956चा कायदा. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर, योग्य क्रम लावा. योग्य क्रम लावताना तुम्हाला घटनेनुसार क्रम लावावा लागतो. जशा घटना घडल्या तसा क्रम लावावा लागतो. लहानापासून मोठ्यापर्यंत, पहिल्यांदा लहान, मग त्याच्यापेक्षा मोठा, मग त्याच्यापेक्षा मोठा, मग त्याच्यापेक्षा मोठा, असं काहीतरी. तसाच हा प्रकार आहे. आता इथं तुम्हाला सहकार विषयामध्ये साधारणतः घटना ज्या असतात त्या दिल्या जातात आणि त्या घटना कधी घडल्या, कुठली घटना आधी घडली, नंतर कुठली घडली, नंतर कोणती घटना घडली, हे तुमच्या लक्षात तुम्हाला घ्यावं लागतं आणि मग त्याप्रमाणे तो क्रम लावावा लागतो. तुमच्या स्क्रीनवर आता प्रश्न येतोय, भारताचा दुसरा सहकार कायदा, मुंबई प्रांत सहकार कायदा, भारताचा पहिला सहकार कायदा. आता या 3 घटना आहेत. अर्थात हा क्रम लावणं जरी सोपं असलं तरी थोडं कठीण आहे. आता भारताचा पहिला सहकार कायदा, ठीक आहे, तो पहिल्यांदा मंजूर झाला 1904 मध्ये. भारताचा दुसरा सहकार कायदा तो कधी मंजूर झाला, 1912 मध्ये. इथं प्रश्नामध्ये दिलेला आहे पहिला सहकार कायदा, दुसरा सहकार कायदा, म्हणून तुम्ही पहिला सहकार कायद्यानंतर दुसरा सहकार कायदा असा क्रम लावाल. पण मुंबई प्रांत सहकार कायदा हा आहे ना त्याच्यात, मग तो कधी मंजूर झाला, मग तुम्हाला हे कायदे कोणत्या वर्षी मंजूर झाले, कोणत्या साली मंजूर झाले हे माहीत असायला पाहिजे. आणि हे माहीत असेल तरच तुम्ही काय करू शकता, याचा योग्य क्रम लावू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल, भारताचा पहिला सहकार कायदा आपण आधी लिहिलंय, नंतर भारताचा दुसरा सहकार कायदा मंजूर झाला 1912 मध्ये, म्हणून आपण ब हे नंतर लिहिलंय विधाट. आणि मुंबई प्रांत सहकार कायदा हा कधी मंजूर झाला, 1925 मध्ये मंजूर झाला, म्हणून तो नंतर लिहिलाय. म्हणजे ह्या ज्या घटना घडल्या, हे जे कायदे मंजूर झाले ते अशा क्रमाने मंजूर झाले. पहिला 1904चा कायदा, मग 1912चा कायदा आणि त्याच्यानंतर मग 1925चा कायदा. अशा प्रकारे आपल्याला योग्य क्रम त्या दिलेल्या घटकांच्या मध्ये लावावा लागतो. दिलेल्या ज्या काही घटना असतील त्यामध्ये लावावा लागतो. अशासारखे प्रश्न तुम्हाला यंदा 11वीच्या परीक्षेमध्ये किंवा पुढच्या वर्षी 12वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आपल्या वस्तुनिष्ठ प्रश्नातील म्हणजे स्वाध्याय क्रमांक 1 प्रश्न पहिला जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित आहे. सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. त्यातला शेवटचा प्रश्न म्हणजे मी नंतर शेवटी घेतला तो मध्ये आहे, आपल्या स्वाध्यायामध्ये पुस्तकामध्ये तो मध्ये आहे, फक्त मी सोयीच्या दृष्टीने तो शेवटी या ठिकाणी स्लाइडवर घेतलेला आहे. एका वाक्यात उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे सहकार म्हणजे काय, तर उत्तर आता सोपं आहे, तुम्ही ते पाठ करून ठेवा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली व सहकारी तत्वानुसार चालविलेली संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. अतिशय सोपी व्याख्या आणि एका वाक्यात ती लिहायची आहे. म्हणजे सहकार म्हणजे काय हे एका वाक्यात लिहायचं आहे आणि त्यामुळं एवढं उत्तर पुरेसं आहे. दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक का म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे तर रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन करून त्यात सहकारी तत्वांची यशस्वी कार्यवाही करून सहकाराचा पाया रचला, म्हणून त्यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक म्हणतात. त्यांनी कामगारांच्या संस्था सुरू केल्या आणि सहकाराची जी तत्व आहेत ती तत्व त्यांनी वापरली या सहकारी संस्था चालवण्यासाठी, म्हणून त्यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक असं म्हणतात. तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय, संचालक मंडळ म्हणजे काय.
आहे संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सभासदांनी निवडून दिलेला प्रतिनिधी समूह म्हणजे संचालक मंडळ होय. सभासदांनी आपले जे प्रतिनिधी निवडलेले असतात संस्थेचं कामकाज बघण्यासाठी तो जो प्रतिनिधी समूह आहे त्याला म्हणायचं संचालक मंडळ. आणि आता जो प्रश्न येतोय तो शेवटचा प्रश्न आहे या स्लाइडवरचा. तो प्रश्न आहे ऐच्छिक संघटन म्हणजे काय. आपल्याला सहकारी संस्थेच्या संदर्भामध्ये उत्तर लिहायचं आहे. सहकारी संस्था ऐच्छिक संघटन आहे म्हणजे काय आहे हे एका वाक्यात आपल्याला लिहायचं आहे आणि त्याचं उत्तर आहे ऐच्छिक संघटन म्हणजे सहकारी संस्थेत सभासद होण्यासाठी अथवा सभासदत्व रद्द करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची सक्ती करता येत नाही, सक्ती केली जात नाही, त्याला म्हणायचं ऐच्छिक संघटन. तर अशा प्रकारे आपण आपला स्वाध्याय क्रमांक 1 त्यातील प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो प्रश्न क्रमांक 1 आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील. कारण आपल्या वार्षिक परीक्षेमध्ये बोर्डाच्या सांगतो 11वीच्या पण तसंच आहे. बोर्डाच्या पुढच्या वर्षीच्या पेपरमध्ये 80 मार्कच्या पेपरमध्ये 20 मार्क्स हे वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी असतात. 20 मार्क्स हे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे पास होण्यासाठी या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव हा तुम्हाला अतिशय चांगला करायला पाहिजे. त्याशिवाय आपली जी एबीटी टेस्ट असते अंतर्गत मूल्यमापनासाठी एबीटी टेस्ट घेतली जाते त्या एबीटी टेस्टमध्ये सुद्धा हेच प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे या प्रश्नांचा चांगला सराव आपण करायचा आहे. अर्थात 12वीचा अभ्यासक्रम वेगळा आहे, हा फक्त 11वीचा अभ्यासक्रम आहे. आपल्या 11वीच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही या व्हिडिओचा अभ्यास करा. धन्यवाद.